बातमी येते नागपुरातून। नागपुरात मानवी वस्तीत बिबट्या शिरलाय। भांडेवाडी परिसरातील इमारतीत बिबट्या शिरलाय। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहे। नागपुरात भांडेवाडी परिसरातील एका इमारतीत बिबट्या शिरलाय। अधिक माहिती घेणार आहोत या संदर्भात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। तेजस, नागपुरातही बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। वन विभागाकडून सध्या या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे। कधी हा बिबट्या या इमारतीत आला या संदर्भातली काही माहिती? नागपुरातील भांडेवाडी परिसरातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक बिबट्या घुसल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि आता सध्या घडीला नागपुरातील भांडेवाडी परिसरामध्ये जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे। भरगच्चा हा भाग आहे आणि आपण जर बघितलं असेल तर इथनं 30 ते 40 किलोमीटर नाग नदी आहे। त्या नाग नदीमधून हा बिबट्या आल्याचा संशय जे आहे ते व्यक्त केला जात आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर स्थानिक लोकांनी याची माहिती जी आहे ते हेल्प फॉर एनिमल वेलफेअरला दिली होती आणि त्या घटनास्थळी आली। त्यानंतर जे आहे या ठिकाणाला वाठोडा पोलीस स्टेशन सुद्धा ते जे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। सध्याच्या घडीला जर बघितलं असेल तर घटनास्थळी बिबट्याचे सर्च ऑपरेशन सुरू आहे। मात्र प्रचंड नागरिकांची या ठिकाणी गर्दी आहे। एकंदरीत बघितलं असेल तर भांडेवाडीचे परिसर आहे, हा परिसर भरगच्च वस्तीत असल्यामुळे या ठिकाणी जे आहे बिबट्या घुसला कसा सुद्धा संशय या निमित्तानं व्यक्त होत आहे। रात्री बिबट्या आला की काय हा वन विभागाकडून तपास सुद्धा केलेले जात आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल तर नागरिकांची इथं मोठी प्रचंड गर्दी आहे। पोलीस जे आहेत ते नागरिकांना एकंदरीतच पकडण्याचा सुद्धा प्रयत्न करतात, कारण की याचा त्रास जे आहे ते बिबट्याला होऊ नये आणि वन विभाग असेल त्यासोबत पोलीस जे आहेत या ठिकाणी पोहोचल्याचे चित्र सध्या घडीला जी तेजस, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।